माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील साकूरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। जवळपास 6 दशके आपल्या सुसंस्कृत राजकारणाने जनसेवा करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील साकूरकर यांच्या पार्थिवावर आज वरवंटी तालुका लातूर येथे शासकीय इतमामात मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून शिवराज पाटील साकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली। तसेच बंदुकीच्या फैरींचा सलामी देऊन जवानांनी यावेळी मानवंदना दिली। तत्पूर्वी सकाळी देवघर निवासस्थानी शिवराज पाटील यांच्या पार्थिवाला पोलीस दलातर्फे मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली। त्यांचे पार्थिव औसा रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, PVR चौक मार्गे वरवंटी येथे पाटील साकूरकर कुटुंबियांच्या शेतामध्ये आणण्यात आले। यावेळी उपस्थित शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये शिवराज पाटील साकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार रजनीताई पाटील, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, खासदार शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पंजाब पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक इंदरवर सिंग, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनीही यावेळी शिवराज पाटील साकूरकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे। शिवराज पाटील साकूरकर यांनी आपल्या 60 दशकांच्या राजकीय सामाजिक जीवनात देशाची देशसेवा केली आहे। लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला। संसदीय परंपरेला नवा आयाम दिला। संसदीय समित्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला। राजकारणातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिवराज पाटील साकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असल्याचं सांगून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ म्हणाले की राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणारा आणि लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करणारा एक विनम्र राजकारणी आपण गमावला आहे। त्यांच्या निधनाने मोठं नुकसान झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.